हॅलो, नमस्कार मंडळी. वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे वटपौर्णिमा स्पेशल व्लॉग. तर तुम्ही बघू शकताय की इकडे आता पावसाचं वातावरण झालं आहे आणि मी आणि नितीन सकाळ सकाळी निघालो आहोत चेंबूरला जायला. बिकॉज मी वटपौर्णिमेची जी पूजा आहे ती दरवर्षीप्रमाणे तिकडे चेंबूरला माझ्या आईच्या घरी करते. तर आता आम्ही निघालोय फटाफट. कालपासून तर खूप पावसाने धुमाकूळ घातला होता. आज होपफुली पूजा होईपर्यंत तरी पाऊस थांबला पाहिजे, नाही तर खूप प्रॉब्लेम होतील पूजा करण्यामध्ये. तर चला तुम्हाला डायरेक्ट घरी जाऊन रेडी होऊन तुम्हाला सगळे फोटोज व्हिडिओज वगैरे अपडेट देत राहत. रस्त्यामध्येच आम्हाला पाऊस लागला, त्यामुळे ओले चिंब भिजलो होतो. बाकीचं काही दाखवायला भेटलं नाही. तर इथे मस्तपैकी मी रेडी झाले होते. कशी दिसते मी तुम्ही पण सांगा. आणि निघालो खाली. ताट वगैरे सगळं मम्मीने रेडी करून ठेवलं होतं. फक्त मी गेले, रेडी झाले फटाफट आणि निघालो. 9:30 वाजता मी पोहोचले होते तिथे. तर आमच्या सोसायटीच्या मागेच ग्राउंडमध्ये झाड आहे वडाचं. बघितलं तर खूप गर्दी होती नेहमीप्रमाणे. तर आम्ही दोघी तिथे पोहोचलो. तर इथे तुम्ही बघू शकता की मी निरंजन वगैरे लावून घेतलं आणि खूप वेळ वाट बघण्याच्या नंतर माझा नंबर आला होता. लिटरली नंबर लावून उभा होतो आम्ही सगळं. त्या वडाच्या झाडाला जे आहे मी हळदी कुंकू वगैरे वाहल्या, अक्षता पण वाहल्या, फुलं वाहिलीत आणि त्यांचं मस्तपैकी औषण करून घेतलं. आणि जे तांब्यामध्ये पाणी आणलं होतं, हे तांब्याचं पाणी जे आहे हे आपल्याला वडाच्या झाडाच्या चारी बाजूला घालायचं असतं. तर ते मग घालून घेतलं. या वर्षी जो वटपौर्णिमेचा जो मुहूर्त होता तो सकाळी 5:30 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत होता आणि पुन्हा 12:30 ते 3:30 वाजेपर्यंत होता. त्यामुळे वेळ कमी असल्यामुळे जी आहे प्रत्येक ठिकाणी गर्दीही होतीच. तर मी तरी 9:30ला पोहोचले होते आणि फटाफट आवरून खाली पण आले आणि सगळी झाली माझी पूजा नेहमीप्रमाणे व्यवस्थित. एवढी गर्दी असल्या कारणामुळे आम्ही जे आहे 5-5 बायकांचा ग्रुप बनवला होता आणि 5-5 बायका ओवाळून घेत होत्या. तर मला तर खूपसा वेळ भेटला, कारण मी वाट पण बघितली तशी आणि थोडीशी गर्दी कमी झाल्यानंतर मी ओवाळायला घेतलं. तर इथे झाडाला जो आहे दोरा बांधून घेतला आणि तुम्ही बघू शकता की झाडाच्या पलीकडे जी आहे ती डायरेक्ट कंपाऊंडची वॉल आहे. त्यामुळे तिथे खूप कमी जागा होती, म्हणजे एका वेळेला एकच व्यक्ती तिथून पास होऊ शकतं आणि खाली देखील खूप दगडं वगैरे होती. तर आम्ही अशा तुम्ही बघू शकता की 5-5 बायका किंवा 4 बायका अशा फेऱ्या मारून घेत होतो वडाच्या झाडाला. जे आहे तिच्या नवऱ्याचे प्राण हे वडाच्या झाडाखालीच वाचवले होते. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडाला आणि वटपौर्णिमेला एवढं महत्त्व दिलं जातं. तर मी ही पूर्ण 7 फेऱ्या कंप्लीट करते. आणि मंडळी, तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओज लाईक करायला विसरू नका. तर अशा प्रकारे आम्ही जसे फेऱ्या मारत होतो वडाच्या झाडाला, तर प्रत्येक जणी आपल्या मनातल्या मनात आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी जे आहेत प्रार्थना करत होत्या. आणि काही ठिकाणी तर नॉर्थ वगैरे साईडला जे आहे ना, वटपौर्णिमेच्या अगोदर ना पूजा वगैरे केली जाते, ज्याच्यात पूजा पाठ पूर्ण ऐकवला जातो सावित्रीचा. प्रत्येक जागी जी आहे वटपौर्णिमेची वेगवेगळी पद्धत आहे करण्याची. असो, तर इथे माझे 7 फेरे पूर्ण झाले होते आणि धाग्याची गुंडी जी आहे मी तिथेच एका फांदीला लटकवून ठेवली आणि आतमध्ये खोचून टाकली, कारण पडत होत्या गुंड्या. आणि तुम्ही इथे बघू शकता की वडाला मी नमस्कार करून तिथेच 5 बायका होत्या आणि हे जे वाण होते मी घेऊन आले होते, वडाचे एक वाण सोडून अजून 5 घेऊन आले होते. तर तिथेच आजूबाजूला ज्या ओळखीच्या वगैरे बायका होत्या त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून वाण दिले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. तर हे सगळं वातावरण बघून इतकं भारी वाटतं ना की ओळखीची पण गरज लागत नाही त्या दिवशी. ज्या आजूबाजूलाच बायका असतात ना त्यांना आपण वाण आपसूक देतो. तर इथे मम्मी मला गरम झालं होतं म्हणून पदराने मला घाम पुसत होती आणि अशा थंड वातावरणात सुद्धा मला गरम होत होतं म्हणून नितीन हसत होता मला. तर असू देत, काही प्रॉब्लेम नाही. तर जसं माझी पूजा वगैरे झाली, आम्ही साईडला उभा होतो, तर मागून तुम्ही बघू शकता की केवढ्या बायका जमा झाल्या अचानकच. आणि इथे मी हसत होते कारण मी बाकीच्या बायकांना वाण दिलं आणि मम्मीला वाण द्यायलाच विसरले होते. तर मी तिथेच लगेच मम्मीला हळदी कुंकू वगैरे करून घेतला आणि जे वाण आणलं होतं ते बाकीच्या बायकांप्रमाणे तिला सुद्धा दिलं आणि तिचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो आता घरी, कारण इथलं सगळं झालं होतं माझं. बायकांना वाण दिल्यानंतर एक वाण मी मंदिरात सुद्धा ठेवत असते आणि नितीनला सुद्धा प्रत्येक वर्षी देत असते. तर घरी आल्यानंतर मी त्याचं औक्षण केलं, त्याला कुंकू वगैरे लावलं आणि जे वाण होतं ते मी त्याला देत होते. तर त्याला प्रश्न पडला होता की ॲक्च्युली त्याच्यातला एक फणसाचा जो गरा होता तो एक्स्ट्रा एका बाईच्या वाणामध्ये गेलेला, तर त्याला फणस पाहिजे होतं म्हणून तो बघत होता तिथे पाठीमागे. तर त्याला मी वाण दिलं, त्याचा आशीर्वाद घेतले
तर हे एक छोटंसं सरप्राईज होतं जे मला 2-3 दिवस अगोदरच कळालं होतं. पूर्वी माझ्या हातात कंटिन्यू ब्रेसलेट असायचं गोल्डचं. तर आत्ता लग्न झाल्यापासून मी घालत नव्हते, तर त्याने ते लक्षात ठेवलेलं आणि त्याने मला हे ब्रेसलेट बनवलं गोल्डचं आहे जे. तर त्याने 2 दिवस अगोदरच मला दिलं होतं. पण मी त्याला म्हणाले, की वटपौर्णिमेच्या दिवशी तू मला दे, आता एवढ्या हौसेने बनवून आणलेस त्यामुळे. तर तुम्ही पण सांगा, की हे ब्रेसलेट मला कसं वाटतंय. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या एंडिंगला मी काही फोटोज अटॅच केलेले आहेत, जे आम्ही ते क्लिक केलेले आहेत. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि कमेंट सेशनमध्ये तुमचे जे काही सजेशन्स असतील ते सुद्धा कळवायला विसरू नका. सो हा होता माझा वटपौर्णिमेचा छोटासा व्लॉग. सो तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन थँक्यू.